श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज तिसरा दिवस आहे. पंचक आहे, 5 प्रवचनांची मालिका आहे. यक्षप्रश्न हा विषय आहे. आरंभी मंगलाचरण म्हणूया माझ्यानंतर. कृष्णं नारायणं वंदे, कृष्णं वंदे व्रजप्रियं, कृष्णं द्वैपायनं वंदे, कृष्णं वंदे पृथासुतं, वसुदेवसुतं देवं, कौसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं, कृष्णं वंदे जगद्गुरुं, कृष्णं वंदे जगद्गुरुं, कृष्णाय वासुदेवाय, हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय, गोविंदाय नमो नमः. आकाशात् पतितं तोयं, यथा गच्छति सागरं, सर्वदेव नमस्कारः, केशवं प्रतिगच्छति, नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, फुल्लारविन्दायत पत्र नेत्र, येन त्वया भारत तैलपूर्णः, प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः, नारायणं नमस्कृत्यं, नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं, ततो जयमुदीरयेत्, ततो जयमुदीरयेत्. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. आज तिथी आहे अश्विन कृष्ण अष्टमी. म्हणजे खरं कालाष्टमी असायला पाहिजे होती, पण काल सप्तमी होती आणि अष्टमीही होती. कालाष्टमी काल होते. कालाष्टमीचा संदेश आपल्याला माहीत आहे की मी तुमचं जीवन कुरतडतोय, नाही खातोय, कच्चा कच्चा चावून खातोय. जशी आपण काकडी खातो तसं मी तुमचं जीवन खातोय. संपतंय प्रत्येकाचं जीवन. कोणाचं 1 वर्ष झालेलं आहे त्याचंसुद्धा त्याच क्षणाने संपतं ज्या क्षणाने आजोबांचं संपतं. संपणाऱ्याचं जे युनिट आहे ना ते ठीकच आहे, सगळ्यांचं सारखं आहे, पण त्याच्यात एक सापेक्ष म्हणतो ना तो भाग आहे. साधारणतः 20पर्यंत किंवा 40पर्यंत एक दिवस संपतो, त्यावेळेला एक दिवस संपल्यासारखंच असतं. 40 ते 60 एक दिवस संपणं म्हणजे 2-3 दिवस संपल्यासारखे असतात. नंतर आणखीन 70 वर्षापर्यंत म्हणालात तर एक दिवस संपतो त्यावेळेला एक आठवडा संपल्यासारखा असतो. आणि 70 नंतर एक दिवस संपतो त्यावेळेला एक महिना संपल्यासारखा असतो. हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याप्रमाणे कार्यरत राहायला पाहिजे. आज जी उत्तरं आहेत परीक्षिताची त्याच्यात हा आपल्याला विषय स्पष्टपणे आढळून येतो. काल आपण काही प्रश्नांची उत्तरं बघितली. आज पुढे सुरू करूया. शीत म्हणजे शीतलता, थंडी. शीताचं औषध काय?
अग्नी सांगितलेलं आहे. आपल्याला जी थंडी होते ती नाही आहे, हे बाहेर पडणारी थंडी. अग्नी हे औषध सांगितलं. तुम्ही म्हणाल यात विशेष काय? विशेष एक गोष्ट आहे की अंधाराला औषध प्रकाश आहे किंवा अंधाराला उत्तर प्रकाश आहे. क्रोधाला उत्तर शांती आहे. तसंच युद्धाला उत्तरसुद्धा शांती आहे. युद्धाला उत्तर आणखीन युद्ध नाही आहे, जो पाश्चिमात्य विचार आहे. दुसरं महायुद्ध ज्यावेळेला सुरू झालं आणि अमेरिकेने त्याच्यात ज्यावेळेला भाग घेतला त्यावेळेला वी आर फायटिंग अ वॉर टू एंड ऑल वॉर्स. म्हणजे आम्ही युद्ध खेळतोय सगळं युद्ध संपवण्यासाठी. हे कसं शक्य आहे सांगा बरं. विनोबानी मार्मिक परशुरामाबद्दल म्हणले ना की सगळं तो पूर्णपणे क्षत्रिय पृथ्वी निक्षत्रिय करूच शकणार नव्हते, कारण ते करता करता ते स्वतःच क्षत्रिय बनले होते. एक तरी उरणार होता क्षत्रिय. तसं युद्धाला युद्ध हे उत्तर नाही आहे. बुद्धाच्या जीवनातला एक प्रसंग आपल्याला माहीत आहे की एक माणूस त्याला शिव्या देत येतो. चालत राहतात बुद्ध शांतपणे. त्याचे आनंदासारखे धिप्पाड शिष्य म्हणतात, अरे ह्याला मारून टाकूया की शिक्षा देऊया, फेकून देऊया दूर. ते म्हणाले की तो मला देतो येणारे शिव्या, तू रागवू नकोस, गंमत पहा. बुद्धाला माहीत होतं की हा आपल्याला शरण येणार आहे. दुसऱ्या गावाच्या वेशीवर पोचल्यानंतर बुद्ध त्या माणसाला म्हणतात की या गावातले लोक मला देव मानतात आणि त्यामुळे तो जर अशा शिव्या देत वाटेवर देत होतास हरकत नाही, माझेच शिष्य होते. पण आता या गावातल्या लोकांनी जर तुला काही केलं तर त्याची जबाबदारी मी कशी घेऊ? घाबरला तो. तो म्हणला मी काय भीतोय का, असं म्हणत गेला. मध्ये एका भक्तांनी बुद्धांना एक फूल दिलं होतं सुंदर. आता तू जातोच आहेस तर मी तुला एक फूल देतो, ते घेतो. ते फूल बुद्ध त्या माणसाला ज्यावेळेला द्यायला लागला तर नको तुमच्याकडून मला काही. त्यावेळेला ते म्हणाले हे बघ मी तुला फूल देत होतो, ते फूल तू घेतलं नाहीस. फूल कुणाकडे राहिलं? तुमच्याजवळ. मग तुझ्या सगळ्या शिव्या मी घेतल्या नाहीत, कुणाजवळ राहिल्या? तुझ्याजवळ. त्यावेळेला त्याला वाटलं की अरे हेच खरं उत्तर आहे. मी जो द्वेष करतोय त्याचं प्रेम हे उत्तर आहे. मी जो क्रोध आहे शांत हे उत्तर आहे. त्याला शांत राहायला पाहिजे. बुद्धाच्या पायावर तो शरण जातो, म्हणतो मला मार्ग दाखवा. हे लक्षात ठेवा की शीत त्याचं उत्तर आहे किंवा त्याच्यावर उपाय आहे अग्नी. आपण नेहमीच असं करतो, अज्ञानाला उपाय ज्ञान हा आहे. आणि म्हणून जर आपल्याला हे कळलं तरच आपण आपल्या जीवनातली दुःख दूर करू. रोग्याचा खरा मित्र कोण आहे? सोपं उत्तर तुम्हाला वाटेल. औषध नाही तर रुग्णाचा वैद्य हा खरा मित्र. वैद्य म्हणजे डॉक्टर. सध्याचं जर चित्र बघितलं तर डॉक्टर रोग्याचे मित्र असतील पण रोगाचे नसतील. एक प्रसंग सांगतो तुम्हाला, किस्सा म्हणा. एक चांगले डॉक्टर, त्यांचा मुलगा डॉक्टर झाला, परदेशात जाऊन शिकून आला. त्यावेळेला ते म्हणाले आता मी जग बघायला जातो, मी काही दिवसांनी येईन, तू हा दवाखाना चालव आपला. पेशंट्स येतच होते ना. काही दिवसांनी हे वृद्ध डॉक्टर परत आले, सिनियर डॉक्टर. म्हणाले आजपासून मी बसतो. एकही पेशंट आला नाही. ते म्हणाले मधल्या काळात काय एवढंच तू केलंस? नाही म्हणला, योग्य औषध देऊन सगळ्यांना बरं केलं. त्यावेळेला ते वृद्ध डॉक्टर म्हणतात घात झाला. अरे या रोग्यांना बरं न करता त्यांचा रोग परपेच्युएट करून वाढवून 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 मी तुझं परदेशातलं शिक्षण केलं होतं, तू आता सगळ्यांना बरं केलंस. यातला विनोदाचा भाग दूर ठेवा. जगवायचं का नागवायचं हा प्रश्न आहे मोठा. म्हणून वैद्य हा मित्र आहे. वैद्याला तर वैद्यो नारायणो हरी, साक्षात नारायण विष्णू आहे वैद्य. आणि मित्र म्हणजे हितैषी. त्याचं आरोग्य सांभाळलं पाहिजे. आरोग्य सांभाळणारे डॉक्टर आपण नंतर बघणार आहोत. धन्वंतरी वगैरे हे आरोग्य सांभाळणारे डॉक्टर आहेत. पतंजली हा आरोग्य सांभाळणारा डॉक्टर आहे. पूर्वीचा फॅमिली डॉक्टर हा बऱ्यापैकी त्या फॅमिलीचं हित पाहायचा. आज सगळे स्पेशालिस्ट अँड कन्सल्टंट झालेले आहेत. पैशातून पैसा. त्यामुळे काय होतं की रोग्याचं हित दूर राहिलं. रोग बरा झाला नाही तरी चालेल. विचार करा, हे काही रोग्यांचे मित्र आहेत का? रुग्णाचे मित्र आहेत का? म्हणून उत्तर दिलेलं आहे की हितैषी आहे तो मित्र आहे. शक्यतो आजारी पडू नये म्हणून सुद्धा डॉक्टरांनी प्रयत्न करायला हरकत नाही. हल्ली इम्युनिटी वाढवण्यासाठी जी औषधं तयार केली ती दिली गेली. तयार करणारे लोक निराळेच होते, रामदेव बाबांसारखे, की इम्युनिटी वाढवली तर तुम्हाला हा रोग होणार नाही. रोग झाल्यानंतर आमच्याकडे या, हा त्यांचा सिद्धांत नाही. आजारी पडूच नका.
पतंजलीचं जे योगशास्त्र आहे, प्राणायाम वगैरे, आरोग्य टिकवण्यासाठी, रोग न होण्यासाठी ते आहे औषध. मागे सहज बघितलं होता, हे शरीराच्याच रोगाला आहे असं नाही. सध्या तर मनाच्या रोगासाठी डॉक्टरनी मित्र असणं जास्त गरज आहे. सिग्मंड फ्रॉइड अगदी मृत्यूशय्येवर असताना एक भारतातला डॉक्टर त्यांना भेटायला गेलेला आहे आणि म्हणाला, तुम्ही जे स्कूल म्हणजे जे विचार सायकोलॉजीतला एक भाग तुम्ही सुरू केलात, सायको ॲनालिसिस, मनोविश्लेषण, मी त्याचा विद्यार्थी आहे, तुम्ही आम्हाला देवाप्रमाणे आहात. त्यावेळेला तो म्हणाला, तू कुठून आलायस? भारतातून. तो म्हणाला की भारतातून जर आलायस तर तिथे पतंजलीला शरण जाण्याआधी मला कशाला आलास? अरे, मन आजारी पडल्यानंतर आम्ही ट्रीटमेंट करतो, मन आजारीच पडू नये हे पतंजलीकडून शिकलं पाहिजे. कारण पतंजली हा एका बाजूनी फिलॉसॉफर आहे, तत्त्वज्ञ, दुसऱ्या बाजूनी डॉक्टर आहे, वैद्य, तिसऱ्या बाजूनी निसर्गतज्ञ आहे, एका अर्थाने इकॉलॉजिस्ट, आणि मुख्य म्हणजे शरीराचं आरोग्य टिकावं यासाठी त्यांनी आपली ती योगसूत्र सांगितलेली आहेत. हा महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. साधं उत्तर वाटतं आपल्याला, पण आपण जर चिंतन केलं तर माझा खरा मित्र कोण आहे? आणि डॉक्टरनी रुग्ण याचा अर्थ काय की ऋण, मी तुमच्या ऋणात आहे म्हणून तुमच्याकडे आलेलो आहे. डॉक्टरने विचार केला पाहिजे, मला ऋण फेडण्याचा हा एक चांगला अवसर आहे किंवा एक चांगली संधी आहे, म्हणून त्यांनी अत्यंत मनपूर्वक त्या रुग्णाची सेवा केली पाहिजे. पल्स अँड पर्स याच्यामध्ये पल्स बघितली पाहिजे, पर्स बघायला नको. हल्ली हॉस्पिटल्समधला नियम निराळे आहेत, आधी पैसे भरा आणि मगच ऑपरेशन थिएटरमध्ये घेतो. हा सगळा बाजार व्यापार आहे. हा एथिकल म्हणजे नैतिक संवाद चालू आहे, सांस्कृतिक आध्यात्मिक संवाद चालू आहे. हा केवळ सामाजिक आणि ऐतिहासिक संवाद नाही आहे यक्ष आणि युधिष्ठिरातला. लक्षात ठेवा. सुखी कोण? उत्तम उत्तर दिलेलं आहे. सुखी कोण? दुःखी नाही तो, हे काही उत्तर नाही आहे. अनऋणी आणि अप्रवासी दोन शब्द वापरलेले आहेत. जो ऋणात नाही आहे म्हणजे यांनी कर्ज फेडलेलं आहे एवढाच अर्थ आहे का? आपल्यावर किती जणांचं ऋण असतो? एक देवाचं ऋण आहे, ती शक्ती की जे सगळं विश्व चालवते, ज्याचा मी एक अत्यंत तुच्छ घटक आहे, एक क्षुद्र आपण म्हणतो तसा आहे. त्याच्यानंतर ऋषींचं ऋण आहे, पितरांचं ऋण आहे, माझ्या आई वडील आजी आजोबा त्यांचं ऋण आहे माझ्यावर, आचार्यांचं ऋण आहे आपण म्हणतो, समाजाचं ऋण आहे, नंतर माझी मातृभाषा वगैरे या सगळ्यांचं ऋण आहे. त्या सगळ्यांच्या ऋणामुळे मी आज आहे तो तुमच्यासमोर आहे. विचार करा, ज्यावेळेला प्रवचनं मराठीतून करायचे असा विचार आला पुढे, त्यावेळेला एक मला आईचं उत्तर आठवतं, मातृभाषेचं ऋण फेडतोयस तू. कारण आमचा सगळा व्यवसाय किंवा सगळी कारकीर्द शिक्षणाची ही इंग्रजी माध्यमात शिकवण्यात गेली, पण हे ऋण आहे मातृभाषेचं फेडतोयस. ऋण आहे तो. ऋणमुक्त जो होतो अनऋणी तो सुखी आहे, शांत झोपतो. कर्ज वाजत असताना हल्लीचं निराळं इकॉनॉमिक्स आहे, ज्याला जास्त कर्ज तो श्रीमंत. कारण श्रीमंत माणसंही कर्ज काढतात, इन्स्टॉलमेंट, इझी इन्स्टॉलमेंट, मंथली इन्स्टॉलमेंट वगैरे वगैरे. हा विचारच नाही आहे. पूर्वी जी माणसं स्वाभिमानी होती त्यांना काही कारणाने कर्ज काढावं लागायचं, ते फेडल्यानंतर आता मी मुक्त झालो, शांत झोपतो. अप्रवासी, ज्याला प्रवास करावा लागत नाही, त्यावेळेला प्रवास म्हणजे खडतर होता आणि अगदी काशीला जाऊन यायचं म्हणलं तरीसुद्धा निरोप घेतल्यासारखेच लोक जायचे. कारण वाटेत चोर असायचे, वाटेत अपघात घडायचे, इतकी निरनिराळी आलं वादळ, आला पाऊस, सगळीकडे हिमालयात वगैरे गेले, बर्फाचा कडा कोसळला, काही व्हायचं. म्हणून सुरक्षित नव्हता तेवढा प्रवास. म्हणून अप्रवासी तो सुखी म्हणलेला आहे. सध्या आपल्याकडे वाहनं आहेत, पण तरीसुद्धा पायी जाणारा आपल्याला जास्त सुखी वाटतो कधी कधी, कारण त्याला तसा ट्रॅफिक जॅम लागत नाही, तो कुठून कुठून तरी मार्ग काढतो. म्हणजे दिव्य झालेला आहे प्रवास. म्हणजे अप्रवासी म्हणजे कधी कधी आम्हाला वाटतं की हल्ली बरेच लोक आहेत की ज्यांचं दुकान बाहेर आहे आणि घर आत आहे, म्हणून सकाळी उठलं की जे घराचं दार उघडतात ते दुकान उघडलंच आणि रात्री झोपताना घराचं दार बंद करतात. दिवसभर ते उघडे असतात सकाळपासून. त्याचं रहस्यच आहे, मागच्या बाजूला घर आहे, तिथून आला की संपलं. अप्रवासी. आता ते दुसऱ्या कारणाने प्रवास करत असतील, पण दुसरं एक चिंतन करण्यासारखं आहे. पृथ्वीच जर प्रवासी आहे, सतत फिरते, पृथ्वीचा वेग स्वतःभोवती फिरण्याचा आणि स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरण्याचा फार अवघड आहे. तुम्हाला एक सांगतो की संभवामी युगमध्ये अनेक गीतं होती, समूह गीतं, आणि अप्रतिम नृत्य होती त्यावर. तो नृत्य दिग्दर्शक होता
त्यांनी स्वतः एक नृत्य सादर केलं होतं काही मिनिटांचंच. आणि शंख, चक्र, गदा, पद्म, बासरी, मोरपीस हे कन्सेप्ट्स आहेत लक्षात, या गोष्टी नाही आहेत. श्रीकृष्णाच्या जीवनातल्या या संकल्पना आहेत. आपण कधीतरी त्याच्यावर विचार करू. पण इथे त्या दाखवायच्या आहेत. त्यातला शंख दाखवताना त्याला कसं फिरावं लागत होतं. तो स्वतःबरोबर फिरत होता आणि स्वतःबरोबर फिरतात कारण वळी आहेत ना. शंखाला 3 वळ्यांचा शंख, 5 वळ्यांचा, जसा 2 तोंडांचा रुद्राक्ष, 5 तोंडांचा रुद्राक्ष आपण म्हणतो ना, पंचमुखी रुद्राक्ष वगैरे. तर काय फिरत होता अक्षरशः. तू म्हणतो 2-3 मिनटं एखादा भोवरा किंवा भिंगरी फिरावी आणि त्यांनी सगळं स्टेज, तो रंगमंच व्यापून जावा. आम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटलं. कल्पना करा, पृथ्वीचं स्वतःभोवती प्रचंड वेगाने फिरते आणि फिरत फिरत ती सूर्याभोवती फिरते. पृथ्वीवरची कोणतीही गोष्ट स्टेशनरी म्हणजे स्थिर नाही आहे. सगळेजण फिरत आहेत, सारे प्रवासी. घडीचे आपण म्हणूया. तुम्ही म्हणतात घडीने घडी काळ आयुष्य नेतो. बरोबर आहे ना. कोणत्या घडीला जीवनाचा शेवट होईल हे माहीत नाही आहे. म्हणून आपण विचार केला पाहिजे अप्रवासी म्हणजे कोण. जो प्रवास करत असताना सुद्धा अप्रवासी आहे, स्थिर आहे. म्हणजे तो बाहेरून फिरतोय, आत स्थिर आहे, शांत. महाराजांचं एक अप्रतिम उदाहरण आहे की तुम्ही जर एखाद्या तीर्थक्षेत्राला जायला निघाला आहे आणि आगगाडीत तुम्हाला जर बसायला जागा मिळालेली आहे, लक्षात ठेवा ना, तर तुम्ही उगीच या डब्यापासून शेवटच्या डब्यापर्यंत, गार्डाच्या डब्यापर्यंत कशाला फिरता. किंवा जरा काही आला, ए बघ रे ते पेरू घ्या, ए बघ रे ते पेठे घे, आपण सगळं म्हणतो ना, या सगळ्या पदार्थ घ्या. कशाला. तुमचा देह गाडीबरोबर कशाला पोचू नये. तुमचं मन स्थिर राहायला काय हरकत आहे. मन शांत राहायला काय हरकत आहे. ध्यान, जप, अनुसंधान ते टिकायला काय हरकत आहे. म्हणून बाहेरचं जे आहे ना, ज्याला देह म्हणतो, ज्याला आपण स्थूल म्हणतो, ते गतिमानच आहे. पण आतलं जे आहे ना, मन शांत करायला पाहिजे, बुद्धी स्थिर करायला पाहिजे आणि चित्त शुद्ध करायला पाहिजे. याला आपण म्हणतो स्थिर. अस्थिर बाहेरचं आहे, क्षणाक्षणाने संपणार. पण स्थिर असं माझ्यात काहीतरी आहे. आता एक लक्षात ठेवा, जग या शब्दाचा अर्थ काय. जन्मल्यापासून गमन करतो. आता पृथ्वी गमन करतेच आहे ना, म्हणजे आईच्या पोटात असताना सुद्धा याचं गमन चालूच असतं आणि अगदी जन्मल्याबरोबर सुद्धा गमन चालूच आहे पृथ्वीबरोबर. म्हणून जन्मल्यापासून गमन करतं, त्याला जग म्हणतात. जग हे विनाशाकडे निघालेलं आहे. कधीतरी लाखो वर्षांनी का होईना, पण आज आहे ते जग, पुढच्या क्षणाला नाही. म्हणून अश्वत्थ असं जगाला म्हणलेलं आहे. पिंपळाचा वृक्ष म्हणू नका. अश्वत्थ 3 शब्द आहेत ते. अ म्हणजे नाही, श्व म्हणजे उद्या किंवा पुढच्या क्षणाला, आणि थ म्हणजे स्थ, आत्ता आहे तसं पुढच्या क्षणाला नाही. ह्या अश्वत्थ शब्दाचा अर्थ आहे. आणि म्हणून विचार करूया, आपण सुद्धा तसे एका अर्थाने आपण सारे अश्वत्थामा. कारण का की आपण काल होतो तसे आज नाहीत. आज हे काहीतरी नवीन ऐकतोय की नाही. अरे अर्ध्या तासापूर्वी होतो तसे आत्ता नाही आहेत. निदान अर्धा तास जीवनातला संपलेला आहे त्या नवजात बालकाचा किंवा त्या अगदी मरणग्रस्त आजोबांचा सुद्धा. अर्धा तास म्हणजे अर्धा तास संपला. फरक होतोय आपल्यात. म्हणून आपण सगळेजण जगानन आहोत. जग आनन. आपलं तोंड जगाकडे आहे, बाहेर आहे, फिरतोय फिरतोय, गती वाढते वाढते. याच्या उलट गज म्हणजे स्थिर असलेला. जग सतत गमन करणारा आणि गज म्हणजे स्थिर असलेला. म्हणून गजानन हा गणपती, हा स्थैर्याचं प्रतीक आहे. गणपतीचा एकंदरच आकार, त्याची ती मूर्ती हे स्थिरतेचं प्रतीक आहे. त्याचा तोल नाही जात. आपण म्हणतो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी त्या एकच सारखी असते. त्याचा गुरुत्व मध्य, हा गुरुत्व मध्य अगदी सारखा आहे. जसा चेंडूचा आहे तसा गणेशाचा आहे, स्थिर आहे. म्हणून जो खरा गजाननाचा भक्त आहे ना, तो चंचल नसेल हो, मनानं चंचल नसेल. हां, देहाने तो इकडे जात असेल, जास्त वेगाने सुद्धा पळत असेल. आता लक्षात ठेवा, जास्त वेगाने पळणारी जी मंडळी असतात ना, ती मनानं स्थिर असतात. मला मिळेल बक्षीस किंवा नाही, पण मिळालं तर राष्ट्रासाठी असेल एवढाच विचार. अरे अजून किती राहिलं आहे, हा पुढे गेला, तो पुढे गेला, विचार केला तर तुम्ही मागेच पडणार. स्थिर पाहिजे काहीतरी. एक गंमत तुम्हाला सांगतो की 100 मीटर पळणाऱ्यांची स्पर्धा आहे आणि या समोरून तू शूटिंग केलं पाहिजेस, बाजूनी नाही आणि गाडीतून नाही. म्हणून तो फोटोग्राफर एका चॅनलचा तो ते पळत येतो ना, त्यांच्यापुढे उलटा पळत येतो. कारण शूटिंग कसं करणार आहे. म्हणजे जो पहिला येतो ना त्याच्या आधी हा पोचलेला असतो. सगळेजण म्हणतात अरे हा उलटा पळालाय, याला बक्षीस द्या. तर नियम म्हणतात यांनी स्पर्धेत भाग कुठे घेतला आहे हे सोडा, गमतीचा भाग. पण आपण जर विचार केला, त्याला एकच माहीत आहे, माझ्या चॅनलला समोरून
असा हल्ली कॅमेरे कुठूनही आहे तो, पण त्यावेळेला समोरून असा व्ह्यू पाहिजे, त्याचं लक्ष तिकडे होतं, म्हणून देह पळत असताना त्याचं मन त्या लक्ष्यावर स्थिर होतं, म्हणून तो उलटा ह्या वेगात पळणाऱ्या माणसांपेक्षा सुद्धा ही बिकेम द फास्टेस्ट रिव्हर्स स्प्रिंटर. हे लक्षात घ्या. असू दे गंमत. म्हणून अप्रवासी आहे ना जो स्थिर आहे, प्रवास देहाचा चालू दे, जीवनाचा चालू दे, संस्थांचा चालू दे, घरांचा चालू दे, आपल्या नात्यांचा चालू दे, हा प्रवास चालू असणार आहे. पण आत खरा जो मी आहे, शुद्ध मी, तो स्थिर राहायला काय हरकत आहे? आणि ह्याच्यासाठीच ही सगळी यक्ष प्रश्नाची उत्तर आहे. तो स्थिर राहण्यासाठी काय करायचं? हे काम, क्रोध, मोह वगैरे सगळे शांत झाले पाहिजेत. आजचे महत्त्वाचे प्रश्न यांच्याबद्दलच आहेत, शांत झाले पाहिजेत. आणि मुख्य म्हणजे काय की जीवनाला ध्येय असलं पाहिजे. हे सगळे ध्येय कुठलं वगैरे प्रश्न आहेत पुढे, त्यावेळेला बघूया. धन्य पुरुषात उत्तम गुण कोणता? नुसता पुरुष नाही, धन्य पुरुष म्हणजे कृतार्थ झालेला आहे, जीवन छानपणे जगलेला आहे. धन्य पुरुष हा 5व्या वर्षी म्हणणार नाही ना तुम्ही, काय 5व्या वर्षी मी धन्य आहे, ह्याला काही अर्थ नाही. अजून शाळेत जायला लागलेलं नाही. शाळेत गेल्यानंतर पहिल्या दिवशी रडत परत येतो, नको शाळा, हा धन्य. ही धन्यता आहे ते ती जीवनाच्या शेवटच्या पर्वात काहीतरी केलेलं आहे, दुसऱ्यासाठी केलेलं आहे. स्वतः झीज सोडून चंदनासारखं दुसऱ्याला शांत आणि सुगंधी केलेलं आहे. हे लक्षात घ्या. सुगंधीम पुष्टीवर्धन मी काही स्वतःसाठी नाही आहे, फक्त माझं जीवन मी सुगंधी केलं असा एखादा अत्तरवाला म्हणू शकेल. हे बाहेरचा सुगंध आहे. सुगंधीम पुष्टीवर्धनम म्हणजे मी असं कार्य केलं की इतरांच्या जीवनाला सुगंध आला, त्यांचं जीवन सोन्याचं बनलं, आणि मुख्य म्हणजे पुष्टी म्हणजे आरोग्य आणि सामर्थ्य मी त्यांना दिलं. विचार करूया आपण. म्हणून इथे काय सांगितलं? धन्य पुरुषात उत्तम गुण दक्षता सांगितलेलं आहे. दक्षता म्हणजे सतर्कता, सावधानता, सावधान राहायला पाहिजे. म्हणजे धन्य पुरुष म्हणून प्रवास गृहस्थाश्रमाचा चांगला सुरू होतो असं सांगितलेलं आहे. ब्रह्मचारी याच्यात त्याला काही फार कर्तव्य नसतात, तो ज्ञान मिळवतो, गुरुकडे असतो, काम वगैरे सगळी करतो, पण बाकीच्या कौटुंबिक चिंता किंवा जबाबदाऱ्या नाही आहेत. ज्यावेळेला तुम्ही पुरुष होता ना, गृहस्थ होता लग्न झाल्यानंतर, तेव्हा तुमच्या जबाबदाऱ्या वाढायला लागतात. आणि म्हणून तुम्हाला परत परत सांगितलं जातं शुभ मुहूर्त सावधान. तो जवळ येतोय. परत कोणीतरी मंगलाष्टक म्हणतं शुभ मुहूर्त सावधान, आणि नंतर मुहूर्त जवळल्यानंतर मग म्हणतात शुभमंगल सावधान, आणि मग तो अंतरपाठ करला, तो लग्न वाजतं. आणि वाजवा रे वाजवा. त्यावेळेला बँड वाजवायला सांगतात. ताशा काय असेल सनई पूर्वी पॅपॅ वगैरे वाजायचं, आता वाजवा. त्यावेळेपर्यंत सावधान हा शब्द रामदासांनी ऐकलं आणि रामदास सावध होऊन गेले. त्यावेळेला आपण अत्यंत बेसावध असतो. आपल्या जीवनातला सगळ्यात बेसावध क्षण कुठला तुम्ही काढा शोधून. तर लग्नाच्या वेळेला आपण अगदी बेसावध असतो. एका कानात मित्रून सांगत होतो ए सेल्फी नीट काढायची, बरं मस्तपैकी उभा राहा. दुसरा सांगत असतो ए सिंगापूरची रिझर्वेशन्स झाली रे. सावधान ऐकतच नाही. एका कानात हे, दुसऱ्या कानात ते. बेसावध आहे तो. आणि त्याला सांगितलेलं असतं आता तू जबाबदार झालेला आहे, आता तुझ्यावर संसाराची जबाबदारी आहे, तुम्हा दोघांवर परस्पर पूरक असं कार्य करण्याची जबाबदारी आहे. कोणी ऐकत नाही. सगळेजण बेसावध असतात, असावध असतात. म्हणून कृतार्थ हा जो शब्द वापरलेला आहे, धन्य कृतार्थ, ते कृत अर्थ म्हणजे काय? पैसा मिळवला. 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. त्याच्यातला शेवटचा जो पुरुषार्थ आहे तो मिळवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला, प्रयत्न अपुरा राहील. त्याला गीतेने सांगितलेलं आहे योग भ्रष्ट म्हणून जन्माला येईल. महाराजांचे आजोबा म्हणायचे ना, अरे लहानपणी हा काय एकपाठी आहे, हा काय बुद्धिमान आहे, याला पैशाबद्दल काही नाही आहे, हा अगदी समुद्राका नाही नदीच्या काठी, तलावाच्या काठी, नदीच्या काठी त्या भुयारात जाऊन ध्यान करतो मध्यरात्री वगैरे. अरे हा योगभ्रष्ट आहे. म्हणजे त्याचा योग पूर्ण राहिला, थोडासा राहिलेला आहे, पण हा योग करायला लागलेला आहे. म्हणजे आपलं कर्तव्य काय? पुढे आणखीन प्रश्न येणार आहेत, त्यावेळेला बघूया. मानव म्हणून मी जन्माला आलोय, माझं कर्तव्य काय? म्हणून कृतार्थ होताना, चला मी कृतार्थ झालो, काय माझं लग्न झालं, मला मुलं झाली, मुलांची लग्न झाली, ते आता स्थिर आहेत, चांगले झाले, आता कृतार्थ झालो. अरे हे कसलं कृतार्थ होणं आहे? हे गृहस्थाचं असं कृतार्थ होणं नाही आहे. पुढचे प्रश्न बघा. त्यांनी सांगितलं धनात उत्तम धन कुठलं? श्रुत म्हणजे ऐकलेलं. त्यावेळेला लेखन नव्हतं आणि त्यामुळे तेवढं वाचन नव्हतं. लेखन तसं होतं कारण व्यासनी वगैरे आपण म्हणतो नाही, ग्रंथ सूक्त वगैरे लिहिलेली आहेत, पण बहुजन समाजाला श्रुत ऐकणं, आणि मी बहुश्रुत
त्याचं वर्णन करतो. म्हणजे आणि खूप ठिकाणी ऐकलेलं आहे, खूप प्रकारचं ऐकलेलं आहे, ऐकून लक्षात ठेवलेलं आहे, लक्षात ठेवले त्याच्यावर चिंतन केलेलं आहे. म्हणून बहुश्रुत म्हणजे ज्ञानी असं म्हणत होतं. म्हणून सगळ्यात चांगलं धन कुठलं तर श्रुत. बाकीच्या सगळ्या धनाला 4 सांगितलेले आहेत शत्रू. हे श्रुत ज्ञान आहे ना ऐकलेलं, त्याला शत्रू नाही आहे. ते देण्यानं वाढतं, त्याची चोरी कधी होत नाही. मग बाकीचं कोणतंही धन असलं तर त्याला 4 शत्रू आहेत. पहिला शत्रू अग्नी. नाही अगदी मी इन्शुरन्स काढला माझ्या दुकानाचा, ठीक आहे रे, पण शॉर्ट सर्किट झाल्यानंतर आलेला सगळा माल आणि विशेषतः फटाक्याची दुकानं तिथे शॉर्ट सर्किट होतंच, तात्पुरतं कनेक्शन दिलेलं असतं. फाड फाड ठो ठो यांच्या दिवाळी दुकानात आणि दिवाळं जीवनात, असा प्रकार होऊ शकतो. नुसतं इन्शुरन्स इज नॉट इनफ, बऱ्याच गोष्टी इतर असतात. म्हणून अग्नी हा पहिला शत्रू आहे धनाचा. त्याच्यानंतरचा शत्रू आहे अर्थातच चोर. चोर हा शत्रू आहे. तिसरा आहे ना राजा, तो टॅक्स घेतो ना, तू जास्त श्रीमंत आहे, जास्त कर दे, इतका पर्सेंट कर दिला पाहिजे बघा. तर त्यामुळे चौथा कोण आहे? अरे चौथा तुझेच वारस आहेत, ते शत्रू आहेत. कारण तू मृत्यूपत्र करे तोपर्यंत तुझ्या हाला हा म्हणतात, तुझी सेवा करतात. मृत्यूपत्राचा जर त्यांना सुगावा लागला की आपल्याला किती वाटा दिलेला आहे, त्याप्रमाणे तुझं पुढचं सगळं जीवन घडतं. त्या आजोबांचं सांगतात ना, त्यांच्या एका मित्रांनी बागेत आल्यानंतर त्यांना सांगितलं, मी सांगितलं होतं तुझ्यासाठी कारण तुला ऐकू येत नाही, आम्हाला खूप जोरात बोलावं लागतं. तर हल्ली एवढी छोटी छोटी श्रवणयंत्र निघालेली आहेत, मागे ते चिकट कुणाला कळतही नाही आपण श्रवणयंत्र घातलेलं आहे. तू शांत छान जीवन जगशील. 2-3 आठवड्यात तो येतो म्हणतो हे घे परत. का? कारण म्हणले ह्या 3 आठवड्यात मी 3दा मृत्यूपत्र बदललं, कारण ह्याला मी हा इतका वाटा दिलाय, पण हा माझ्याबद्दल असं बोलतो, चला काढून टाकूया. म्हणजे हे ऐकणं, भिंतीला कान असतात तसं ऐकणं, ह्याला काही श्रवण म्हणत नाहीत. हा श्रुत नाही आहे. म्हणून विचार करूया की खरा श्रुत तो की जो ऐकतो, चांगलं ऐकतो, विचार करतो आणि त्याप्रमाणे आपला आचार त्याच्यात परिवर्तन करण्याचा, बदल करण्याचा प्रयत्न करतो. नंतर म्हणून धनात उत्तम धन श्रुत ऐकलेलं सांगितलं. लाभात मुख्य लाभ कुठला? लाभ म्हणजे प्रॉफिट, बेनिफिट. असं प्रॉफिट म्हणजे फक्त तो पैशातला लाभ आहे, पर्सेंटेज. आणि बेनिफिट म्हणजे मलाही लाभ आणि तुम्हालाही लाभ. की ते परदेशात गेला पण त्याच्या ज्ञानाचा बेनिफिट त्यालाही मिळतोय, कारण त्याला चांगली नोकरी मिळाली, पण त्याच्या ज्ञानाचा आम्हालाही होतोय, हा बेनिफिट आहे. विचार करा, बेनिडिक्शन म्हणजे एका अर्थाने प्रार्थना, देवाकडे केलेलं आवाहन देवाला, असा तो बेनिफिट आहे. लाभात सगळ्यात मोठा लाभ कुठला? या व्यापारातला का त्या व्यापारातला? नाही, आरोग्य हा सगळ्यात सांगितलेला आहे. आपण आरोग्यम धनसंपदा म्हणतो. सध्या तर आरोग्य हा मोठा लाभ आहे, कारण किती लाखो रुपये खर्च करून कोविडचे पेशंट गेलेले आहेत हेही आपल्याला माहीत आहे. त्यामुळे काय आहे, कारण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जवळजवळ रोज लाख रुपये खर्च येत होता. सगळेच जगले नाहीत तिकडे. विचार करा तुम्ही काय आहे. म्हणून लाभात लाभ म्हणजे मुख्य काय आहे की खरा दागिना नावाची पूर्वी एक गोष्ट होती की एक श्रीमंताचा मुलगा आहे आणि एक गरिबाचा मुलगा आहे. गरिबाचा मुलगा धुतलेले कपडे घालून येतो, खालची शिडी भाकर वगैरे काय असेल ते खातो, व्यायाम करतो, काम करतो, पचवतो. आणि ह्याला श्रीमंताला काहीतरी रोज हा मेवा लागतो, ते पक्वान्न लागतं, असं करत त्याचे दात किडलेले आहेत, बिस्किटं चॉकलेट वगैरे खाऊन वगैरे. गळ्यात मात्र त्याच्या सोन्याची चेन, इकडे सुद्धा एखादं कडं, कानात एक बाळी, पूर्वी किंवा डूल सोन्याचे, आणि जरीची टोपी घालून हा बाळू येतो. आणि हा जो गुणी आहे, गुणाकर, तो हे ज्यावेळेला हे येतात इन्स्पेक्टर, त्यावेळेला प्रश्न विचारतात की पूर्ण दिवस आत्तापर्यंत आहे का कोण असा की जो कोण म्हणाले आज हा 8वीत असेल पण 5वीपासून एकही दिवस गैरहजर नाही, असा हा मुलगा आहे. बरं, या वर्गातला कमीत कमी हजर असणारा बाळू, कारण आज दाढ दुखते, कान दुखतोय, काही ना काहीतरी दुखतच असतं. बाबा मी जात नाही शाळेला, श्रीमंताचं पोर आहे, जाऊ नकोस. हां, हे झालं. त्या दिवशी बाया हजर आहे इन्स्पेक्शन म्हणून, त्याला उभं केलं आणि सांगितलं तुमच्या समोर 2 तुमचेच विद्यार्थी मित्र आहेत, खरा दागिना कोण? त्यापैकी कुणी म्हणलं ह्याच्याकडे अनेक दागिने आहेत. मी खरा दागिना शब्द विचारले. आरोग्य हा खरा दागिना आहे. विचार करा तुम्ही, आरोग्य नसेल ना तर काहीही नाही आहे. एक कितीतरी गोष्ट तुम्हाला सांगता येईल. एक गुरुदेव आलेले आहेत आणि गुरुदेव म्हणतात की आता मी खूप दिवस राहायला आलेलो आहे. इतका त्या व्यापारी आहे तो ठोक धान्याचा, आणि आपण ज्याला म्हणतो ना होलसेल व्यापारी आहे,
तर तो म्हणतो की गुरुदेव आले, काही खूप दिवस राहणार आहेत. तो महाराजांना बोलवतो. तिकडे महाराज म्हणजे आचार्य रांदपी. तर त्या महाराज या गुरुदेव तुम्हाला काय करायचं? तो म्हणतो की मला सगळं चालतं. त्यावेळेला तुला माहीत आहे की खीर गुरुदेवांना त्या गेल्या खेपेला आवडली होती. खीर कर, पण माझी काढून ठेव, त्याच्यात साखर घालू नकोस. गुरुदेवांना तो बटाट्याचा रस्सा गेला होता ना चमचमीत, हां तो करा, पण मला नको, कारण मला अल्सर्स आहेत, मला ते स्पायसेस नको. आणि मला जे करशील ना दुसरी आमटी वगैरे त्याच्यात मीठ घालू नकोस, कारण माझं ब्लड प्रेशर जास्त. घरातल्या प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी आहे. कुणाला ब्लड प्रेशर आहे, कुणाला डायबिटीस आहे, कुणाला आपण म्हणतो ना की अल्सर्स झालेले आहेत. हे कसलं? त्यावेळेला तू म्हणतो अरे तू धान्याचा रोख व्यापारी आहेस ना, होलसेलर. सगळी धान्याची गुळाच्या ढेपा साखरेची पोती भरलेली आहेत, पण तुला काही खायचं नाही. पुलं विनोदाने म्हणायचे हलवा याला डायबिटीस. काय उपयोग आहे? या सगळ्या रंगीबेरंगी मिठाया भरून ठेवलेल्या आहेत, हा चव नाही बघू शकत, त्याला डायबिटीस आहे. हे आरोग्य आहे का हो? पूर्वीचे ऋषी प्रार्थना करायचे की हे देवा अन्न दे, आणि ते अन्न सेवन करण्याची आणि पचन करण्याची शक्तीसुद्धा दे. हे फार महत्त्वाचं आहे. माझ्याकडे सगळं भरलेलं आहे, पण मी ते खाऊ शकत नाही. ह्याला काय आरोग्य म्हणतात का? म्हणून लाभात सगळ्यात मोठा लाभ कुठला सांगितला आहे? तर आरोग्य हा लाभ सांगितलेला आहे. महत्त्वाचा आहे आरोग्य हा लाभ. त्याच्यानंतर दान कुणाला कशासाठी द्यायचं? कॉमन सेन्स प्रश्न वाटेल, पण फार चांगलं आहे. 4 व्यक्तींची नावं यमाने घेतलेली आहेत, यक्षानं, आणि त्याला उत्तरं दिली आहेत. युधिष्ठिर पटकन युधिष्ठिर उत्तर देतो की ब्राह्मणाला, ब्राह्मण म्हणजे जात नाही आणि वर्णही नाही, आपण असं म्हणूया की ब्रह्माचं ज्ञान मिळवण्यासाठी जो सतत सायास प्रयास करत असतो. सायास म्हणजे प्रयत्न आणि प्रयास म्हणजे असे प्रयत्न ज्याच्यात प्रयोग आहे, हे सतत करत असतो ना, त्याला दान कशासाठी द्यायचं? तो जे कार्य करतोय ज्ञान मिळवण्याचं, ते पुढे नेण्यासाठी, त्याचा विकास करण्यासाठी, धर्माचं तो ज्ञान मिळवतोय, आचरण करण्यासाठी त्याला द्यायचं आहे. त्याला दानाला दक्षिणा म्हणायचं सांगितलेलं आहे, बरोबर. त्याच्यानंतर नट, नर्तक, कलाकार यांना द्यायचं आहे दान. ते कशासाठी? अरे कला पुढे नेण्यासाठी, त्या कलेत त्यांचं स्वतःचं चातुर्य वाढवण्यासाठी, कलेत निरनिराळ्या अचीवमेंट, उपलब्धी म्हणतो, त्या मिळवण्यासाठी. त्याला काय म्हणायचं? त्याला पुरस्कार म्हणायचं. आपण पद्मश्री वगैरे फाळके अवॉर्ड देतो की नाही, ते अवॉर्ड्स म्हणजे पुरस्कार. पुढे नेण्यासाठी, पुरा म्हणजे पुढे नेण्यासाठी दिलेला आहे तो. नंतर सेवकांना कशासाठी दान द्यायचं? भरण पोषणासाठी, उदरनिर्वाह, कुटुंब चालवण्यासाठी. आणि त्या दानाला काय म्हणायचं? तर वेतन म्हणायचं. राजाला दान भयामुळे मनाविरुद्ध द्यायचं, आणि त्याला कर म्हणायचं, टॅक्स. म्हणजे आपण विद्वान माणसाला दान दक्षिणा म्हणून देतो, कलाकारांना दान आपण पुरस्कार म्हणून देतो, नोकर चाकरांना दान वेतन म्हणून देतो, राजाला दान आपण कर म्हणून देतो मनाविरुद्ध. मजा करा. त्याच्यानंतर मनुष्य मृतवत कशामुळे होतो? मेलेला नाही आहे, मरतो कशामुळे नाही, जिवंत असून मेल्यासारखा कशामुळे होतो? दारिद्र्यामुळे सांगितलं आहे. आपण अनेकदा बघितलं आहे, गरिबी नाही. आता दारिद्र्य हा एक शब्द आहे, गरिबी आणि दारिद्र्य असं आपण मराठीत भेद करतो समजण्यासाठी. तर गरिबी हा सुद्धा काही मराठी शब्द नाही, पण आपल्याला समजतो. गरिबी आर्थिक आहे, दारिद्र्य मानसिक आहे. आर्थिक परिस्थितीत एक प्रकारचं चॅलेंज आहे, आव्हान आहे की मी लवकर ही श्रीमंत माणसं आहेत ना, त्यांची जर बालपणं बघितलीत तर ती किंवा त्यांच्या अत्यंत गरीब असतात हो, आणि मग पुढे ते शिकत जातात आणि निरनिराळ्या प्रकारचं वैभव मिळवतात. तर म्हणून काय सांगितलेलं आहे, दारिद्र्य आहे ना ते माणसाला जिवंत असून मेल्यासारखं बनवतं. मरण एकदाच मारतो, एका वेळा एकदाच येतं, हे दारिद्र्य परत परत मारतं. तुम्हाला माहीत आहे ना की त्या बहिणीला तो भाऊ, ही एका शुक्रवारची का कुठली तरी कहाणी आहे, तो भाऊ भरलेल्या ह्याच्यातून पंक्तीतून उठवतो. ती आपल्या 2 मुलांनी घेऊन आलेली आहे, गरीब आहे ती. भावाकडे कशाला आमंत्रण दिलेलं नाही तिला, गरीब आहे, दरिद्री. ती दरिद्री नाही आहे, स्वाभिमानी आहे. तो उठवतो सगळ्यांना, अरे बसू दे, नाही 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 मी त्याला आमंत्रण दिलेलं नाही. कारण काय, मनात तो म्हणतो की दरिद्री आहे. काही दिवसांनी तिची परिस्थिती सुधारते, तेव्हा अशाच प्रकारच्या जेवणाला तिला आमंत्रण दिलं जातं. आणि ये हां ताई नक्की, ताई जाते ना. आणि जेवायला सुरुवात करताना
कानातल्या कुड्या काढून ठेवते, हातातली मुदी अंगठी काढून ठेवते, काकणं काढून ठेवते आणि ह्याला भाजी घालते, त्याला पक्वान्न घालते, ह्याच्यावर खीर. आपण म्हणतो ना, तू हे काय करतेस, तू यांना बोलवलेलं आहेस, आमंत्रण केलेलं आहेस, तू तुझ्या ताईला नाही बोलवलेलं आहेस. ताई पूर्वी ही ताईच होती की. विचार करा, म्हणाले किती अपमान मला सहन करावे लागले या दारिद्र्यामुळे. म्हणून तो आपण सुभाषित मागे बघितलं होतं ना, भो दारिद्र्य नमोस्तुभ्यम. दारिद्र्याला हा नमस्कार करतोय. कशासाठी? सिद्धवम त्वत्प्रसादतः. तुझ्यामुळे मला एक सिद्धी प्राप्त झालेली आहे. कुठली सिद्धी? पश्याम्यहम जगत सर्वम न माम पश्यति कश्चन. मला सगळं जग दिसतं. अरे हा मित्र आहे, पण तो मला न बघितल्यासारखा रस्ता बदलून जातो. मी कोणाला दिसतच नाही आहे, मी अदृश्य झालो आहे. ही सिद्धी मला दारिद्र्यामुळे मिळालेली आहे. कारण का? मी दिसलो तर मी काहीतरी मागेन म्हणून कोणी मला बघितल्यासारखं करत नाही. दारिद्र्या तुला नमस्कार, कारण तुझ्यामुळे मला ही सिद्धी प्राप्त झालेली आहे. विचार करूया आपण. मनुष्य मृतवत दारिद्र्यामुळे होत असेल तर राष्ट्र मृतवत कशामुळे होतं? त्यांनी सांगितलं अराजकामुळे. निर्नायकी, बेबंदशाही, म्हणजे कोण नायकच उरलेला नाही आहे. सगळा अनागोंदी कारभार आहे. अनार्की ज्याला म्हणतात ना तसा. अनेक देशांची अशी परिस्थिती असते. मग ते जाऊन लष्कराची सत्ता येते, मग पुन्हा लष्कराची उलटापालटून निवडलेलं सरकार येतं, मग पुन्हा ते भ्रष्टाचाराने पडतं वगैरे सगळं. विचार करा, अनागोंदी, बेबंदशाही. त्याच्यामुळे राष्ट्र जिवंत असून मेल्यासारखं आहे. आपल्या आजूबाजूची काही राष्ट्र बघा मुद्दामून जिवंत असून मेल्यासारखी, म्हणजे दुसरी राष्ट्र त्यांना पोचतायत. त्या राष्ट्रांनी जर आपलं कर्ज मागितलं ना, तर हे संपूर्ण राष्ट्र त्यांना विकावं लागेल. आपल्या देशाची परिस्थिती फार चांगली असं नाही आहे, पण आपण अशा पद्धतीनं देश चालवलेला आहे की आपल्याला कुठे ना कुठेतरी विचार आपला केल्याशिवाय जगाला त्यांची आर्थिक धोरणं ठरवता येत नाही. विचार करूया आपण याचा. राष्ट्र, मधुर वचन बोलणाऱ्याला काय मिळतं? तो सर्व प्रिय होतो. नुसता लोकप्रिय, तो सर्वांना आवडतो. लहान मुलांना आवडतो, म्हाताऱ्यांना आवडतो. मधुर बोलतो, गोड बोलतो, पण स्वार्थी नाही. आपण ज्याला तो गोड बोले आहे, सावध राहा, असा तो गोड बोला नाही. सेल्समॅन वगैरे येतात आणि ते म्हणतात की आपल्या ज्या प्रॉडक्ट आहेत त्याची काय स्तुती करतात, हे असं आहे, तसं आहे, तसं आहे, तसं आहे, तसं आहे. आणि मग ते खोटं बोलणं असतं. ते सेल्समन्स. हा खरंच मधुर जो बोलतो, आतून जो मधुर बोलतो, त्याच्या जिभेवरही मध आहे आणि त्याच्या हृदयातही मध आहे. हृदय तो हलाहलम विष नाही आहे. तो सगळ्यांना प्रिय होतो. फार सुंदर समर्थांनी सांगितलेलं आहे की जगामध्ये जगमित्र जिव्हेपाशी आहे सूत्र. जोडता जिभेनं आणि तोडता सुद्धा जिभेनं. आपण मागे इसापाची कथा बघितली होती. झांथस हा त्याचा जो मालक आहे हा गुलाम आहे, आणि त्यांनी इतक्या चांगल्या गोष्टी इसापाच्या आता हजारो वर्ष चालत आलेल्या आहेत गोष्टी, आणि अजूनही आपल्याला कोल्हा धूर्त वाटतो. कोल्हा कुत्र्यापेक्षा सुद्धा धूर्त नाही आहे, कारण कुत्रा निदान समाजात असल्यामुळे त्याला कळतं तांबडा दिवा आहे तो थांबतो बिचारा, हां हिरवा दिवा आहे जातो. गाई म्हशींना सुद्धा कळतात. हे कोल्ह्याला काही कळायचं कारण नाही आहे, रानात राहतो. पण इसापाने कोल्ह्याला धूर्त बनवलेलं आहे. पक्षात जे घुबड आहे त्याचा असा बघा ना की एखादा जज वगैरे विग घालून बसतो ना, तसा मोठ्या डोळ्याचा तीक्ष्ण चोचीचा हा घुबड, तो बऱ्याच वेळेला पक्ष्यांचे तंटे सोडतो वगैरे, तो बुद्धिमान म्हणलेला आहे. विचार करा, हे त्यांनी ज्या प्रतिमा तयार केल्या त्या प्रतिमांचा एवढा पगडा आपल्यावर आहे की आपण लांडगा आहे, सावधरा. लांडगा म्हणजे तो फसवेल किंवा प्रचंड भूक आहे, त्याची भूक कधी भागतच नाही. म्हणून धन दांडगे हा शब्द वापरतो, तसं धन लांडगे हाही शब्द आहे. दांडगा आहे, दांडगाई, पण पहिल्यांदा लांडगा आहे. वृक्क म्हणजे आणि लांडगा. देर इज अ वुल्फ इन माय स्टमक असं म्हणतात इंग्लिशमध्ये. मराठीत उंदीर आहेत म्हणतात, बाकी काय. आणि इकडे काय म्हणतात, चूहे दौड रहे हिंदीमध्ये. मराठीत कावळे, पोटात कावळे ओरडायला लागले. मराठीत कावळे आहेत, हिंदीत उंदीर आहेत, तिकडे लांडगा आहे. आणि भीमाला वृकोदर म्हणलेलं आहे. भीमाच्या पोटात कायम अधाशी लांडगा असतो भुकेलेला. किती घातलं तरी काही वेळाने भूक असे असतं. विचार करूया आपण की मधुर वचन बोलणारा सगळीकडे लोकप्रिय होतो. नुसता बोलणारा नाही, नुसता खाणारा नाही. ही तोंडाची दोन कार्य आहेत. वाणी ही आपल्याला दिलेली देणगी आहे, तर वाणी आपण नीट वापरूया. जिव्हेपाशी आहे सूत्र, जगामध्ये जगमित्र. म्हणून तो इसाप म्हणतो माझे चांगले मित्र येणार आहेत, सुंदर स्वयंपाक कर. तो स्वयंपाक करतो, अरे काय सुंदर भाजी केलेली आहे. तो नंतर गेल्यानंतर विचारतो कशाची भाजी केलेली आहे. तो म्हणतो निरनिराळ्या प्राण्यांच्या जिभा आणल्या आणि त्या जिभांची भाजी केलेली आहे.
जीवांची भाजी करतात. जीभ हा एक चांगला पदार्थ आहे, मेन्यूमध्ये असतो अनेक हॉटेलमध्ये, गोव्यात सुद्धा. हे लक्षात ठेवा, टंग असं लिहिलेलं असतं. असू दे. नंतर हे नावडते माणसे, टॅक्स कलेक्टर माझ्याकडे येणार, तो पुन्हा येता कामा नये. असा स्वयंपाक कर की तो म्हणेल येईन पण जेवायला तुमच्याकडे येणार नाही. तो इतकी घाण भाजी करतो, काय तोंड वेडीवाकडी करत खातो, तो टाकून देतो. पुन्हा आम्ही येऊ राहायला, तुमच्याकडे सुद्धा येऊ, जेवायला नाही ते सांगून दादा. तो म्हणतो आज कशाची भाजी केली होतीस? जीवांचीच केली होती, निरनिराळ्या प्राण्यांच्या. अरे चांगली. तो म्हणतो तीच तर गंमत आहे, जिभे जोडतात, जीभ जोडते आणि जीभ तोडते सुद्धा. जिभेची चांगली भाजी करता येते, जिभेची वाईट भाजी करता येते. म्हणून मधुर बोलणाऱ्याला लोकप्रियता मिळते. अमृत काय आहे हे त्या काळाच्या दृष्टीने उत्तर वाटेल तुम्हाला, की गाईचं दूध हे अमृत आहे. त्याच्यापेक्षा आईचं दूध अमृत आहेच, पण गाईचं दूध, आईचं काय, मुलाचा हक्क आहे त्या दुधावर. मध्यंतरी नव्हती, एक निराळीच कन्सेप्ट होता की ते दूध पिल्याने आपली फिगर बिघडते, म्हणून फिगर कॉन्शियस असलेल्या दूध पाजत नव्हत्या, त्यामुळे डब्याचं दूध आलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अतिशय क्रूर सांगतो तुम्हाला, सांगत की डिलॅक्टेटिंग म्हणजे आईचं दूध आईला सुटू नये म्हणून इंजेक्शन नर्सकडून दिलं. त्याच्यासाठी त्यांना भरपूर पैसा दिला. हे ग्लॅक्सो वगैरे कंपनी होत्या ना दुधाच्या, आता ते दूध वगैरे दिसत नाही जवळजवळ. सेरेलॅक वगैरे कंपनी होत्या ना, आता त्यांनी निराळी प्रोटीन फूड्स वगैरे काढली. पण मिल्क जे होते ना, ग्लॅक्सो वगैरे, अक्षरशः त्यांनी अशा पद्धतीने मला दूध नाही आहे म्हणजे नर्स जाताना एक डबा द्यायची कॉम्प्लिमेंटरी, ग्लॅक्सो घेऊन जा. तो संपल्यानंतर ती बाजारातून घेणार आहे. झोपडपट्टीत वगैरे डबे वाटले या लोकांनी. तुम्ही म्हणाल इकडे लक्ष कोणाचं केव्हा गेलं? एक तर लोकांनी सांगितलं की इम्युनिटी जर वाढवायची असेल तर आईचं दूध पाहिजेच पाहिजे. इम्युनिटीचा सगळ्यात चांगला सोर्स इज मदर्स मिल्क. मग माझ्या मुलाचं कल्याण करायचं म्हणून परत ब्रेस्ट फीडिंग सुरू झालं. पण दुसरा एक म्हणतो डब्याचं दूध वाईट आहे. ज्यावेळेला बालगुन्हेगारी सुरू झाली, जुवेनाईल डेलिंक्वन्सी किंवा जुवेनाईल क्राईम, म्हणजे टीन एजर्स गुन्हे करायला लागले, ते निसमाज त्या विचारवंतांनी वगैरे काढले. अनेक फॅक्टर्स आहे, त्याच्यातला एक फॅक्टर आहे डब्यातलं दूध. तुम्ही का म्हणाल की आईचं दूध ज्यावेळेला मुलगा पितो त्यावेळेला ते आईच्या शरीरातून आलेलं दूध असतं, ज्या शरीरात ते मूल 9 महिने असतं. आणि मुख्य म्हणजे त्या यांनी पिताना आईलाही आनंद होतो, त्यालाही आनंद होतो, आणि मुख्य म्हणजे त्याचं पोषण होतं, त्याला संस्कार रुजतात. म्हणजे कृतज्ञता, आईबद्दलचं प्रेम, आईची जबाबदारी ही आईच्या दुधातून त्या दुधाबरोबर येते. डब्याला कसली आली हो कृतज्ञता? विचार करा. प्रत्येक वेळेला डब्याच्या किमती वाढत जायच्या, शिवाशाप. असं ते दूध. विचार करूया. म्हणून त्यांनी सांगितलं की डब्याचं दूध नको, आईचं नाही तर गाईचं नाही तर दाईचं. त्याला वेट नर्स म्हणतात. बुद्धाला गौतमी नावाच्या अशा एका आई मेली ना त्याची, मग दूध कोण पाजणार आहे? त्यावेळेला एक दासी आहे गौतमी, तिलाही मूल झालेलं आहे. तर तिला सांगितलं गेलं तुझ्या मुलाला थोडं दूध पाज आणि थोडं दूध गौतमालाही पाज. म्हणून त्याचं सिद्धार्थ नाव असताना तो सिद्धार्थ गौतम झाला, कारण गौतमीच्या दुधापासून त्याचं पोषण झालं होतं. पुढे त्यांनी स्वतः तपश्चर्या करून ज्ञान मिळवलं आणि तो बुद्ध झाला, सिद्धार्थ गौतम बुद्ध. विचार करूया आपण. म्हणून सांगितलं की अमृत काय तर गाईचं दूध हे अमृत म्हणलेलं आहे. विषय काय आहे? उत्तर दिले प्रार्थना हे विषय. इथे प्रार्थनेचा अर्थ काय? लाचारीनं केलेली प्रार्थना. देवाला जगासाठी आता विश्वात्मके देवे, हे काय हे आहे विष आहे? नाही. अरे लाचारीसाठी, स्वार्थासाठी, दुसऱ्याला फसवण्यासाठी ही जी केली जाते ना प्रार्थना, बाप, ते विष आहे. स्वार्थ पाहिजे आणि सकामता पाहिजे तर ते विषच झालं. सकाम, मलाच मिळेल, दुसऱ्याला मिळतं का म्हणे, मला मिळू दे इथपर्यंत सुद्धा ठीक नाही आहे विशेष, पण मलाच मिळू दे, इतरांना मिळायला नको, हे विष नाही आहे का तुम्हाला वाटत? हे विष आहे. त्याच्यासाठी काही करतात. माझा मुलगा पहिला आला पाहिजे म्हणून हा जो मुलगा असेल तर त्याला काहीतरी घडवूया म्हणून मग ब्लेडनी कापतील, हे करतील, ते करतील, असे प्रसंग घडायचे, शाळातून घडायचे. म्हणून ही कसली प्रार्थना? देवा माझा मुलगा पहिला येऊ दे. त्याच्यासाठी अशा निरनिराळ्या कल्पना, ही विषारी प्रार्थना आहे. विष. सुभाषचंद्र बोसना ICS परीक्षेला प्रश्न विचारला, उठता उठता डिफाईन पॉयझन. विष म्हणजे काय? त्यांनी सांगितलं एनिथिंग इन एक्सेस इज पॉयझन. ते विचार करायला लागले प्रश्न विचारणारे. एनिथिंग इन एक्सेस इज पॉयझन. शरीरातली साखर वाढली, सॉल्ट्स वाढले, स्पायसेस वाढले, रोग होतात, निरनिराळ्या व्याधी निर्माण होतात.
एक्सेस झाला ना, अतिरेक, गुणांचा अतिरेक, त्याचा सुद्धा विषारी परिणाम असू शकतो. युधिष्ठिर ज्याच्याबद्दल आपण बोलतोय, गुणांचा अतिरेक आहे तो. बऱ्याच वेळेला उघड उघड मला दिसतंय की हा माणूस माझं नुकसान करणार आहे, पण त्यावेळेला एक तुम्हाला खरंच सांगतो प्रसंग आहे. त्यावेळेला दुर्योधनाला आमच्यापैकी कुणाशीही तू लढ असं त्यावेळेला सांगतो दुर्योधनाला, की दुर्योधन जगलेला आहे, जिवंत आहे, शेवटी लपून बसलेला आहे. त्यावेळेला युधिष्ठिर सांगतो आम्ही 5 पांडव आहेत, आमच्यापैकी कुणाची निवड कर गदा युद्धासाठी. काकणवर भीमापेक्षा सुद्धा दुर्योधन सरस होता गदा युद्धात. त्यांनी जर नकुलाला निवडलं असतं तर आपल्या इकडे लागू नये तिकडे लागू नये एवढंच नकुल करत बसला असता. त्यावेळेला कृष्णाने सांगितलं हे दुसरं द्यूत काय सुरू केलंयस तू युधिष्ठिरा. तो म्हणतो तू काही सांगितलंस तरी हा स्वाभिमानी आहे. कोण? दुर्योधन. तो निवड भीमाचीच करेल. असं म्हटल्यानंतर दुर्योधनाला मी भीमाचीच लढेल, कारण त्याची प्रतिष्ठा पणाला लावली ना, इज्जत का सवाल. कृष्ण आहे तो, पण त्यांनी सांगितलेलं आहे हे दुसरं द्यूत, पहिलं द्यूत झालं ना त्याचा हा सगळा परिणाम आहे ना, हे सगळं युद्ध वगैरे त्याचाच कॉन्सिक्वेन्स, म्हणजे एका अर्थाने परिपाक आहे. मग कशाला हे विचार करूया. अतिरेक सद्गुणांचा जरी झाला तरी त्यामुळे स्वतःचा आणि इतरांचा कुटुंबाचा नाशच होतो. मनुष्य स्वर्गात कशामुळे जात नाही, काय प्रश्न आहे. काय आड येतं स्वर्गात जाण्याच्या पुढे. हा युधिष्ठिर स्वतः स्वर्गात गेलाय सदैव, म्हणजे विचार केलेला आहे त्याने. तर त्याने काय उत्तर दिलेलं आहे, बायबलमध्ये सुद्धा एक वाक्य आहे. काय आहे की इव्हन अ कॅमल कॅन पास थ्रू द आय ऑफ अ नीडल, बट रिच मॅन कॅन नेवर एंटर द गेट्स ऑफ हेवन. म्हणजे सुईचा जो डोळा असतो ना, आपण सुईचा नेडा म्हणतो, हे काहीतरी डोळा, त्यातून दोरा जातो ना, त्यातून उंट जाऊ शकेल एक वेळ, पण स्वर्गाचं जे महाद्वार आहे श्रीमंत माणूस इथून जाऊ शकणार नाही. श्रीमंत म्हणजे पैसेवाला जाऊ शकणार नाही. खरा जो श्रीमंत आहे, मनानं श्रीमंत आहे, अरे वा, त्याला तो द्वारपाल नमस्कार करेल आणि तुमचं स्वागत आहे म्हणे. श्रीमंत म्हणजे वाटेल त्या मार्गाने पैसा मिळवून पैसेवाला झालेला. इंग्लिशमध्ये त्याला मनीड मॅन म्हणतात. वेल्दी मॅन म्हणत नाहीत, रिच मॅन म्हणत नाहीत. रिच एनरिचिंग चांगलं आहे. मनी इज अ रूट ऑफ ऑल इव्हल. मनी आवश्यक आहे ना, नक्कीच आवश्यक आहे. सर्व संतांनी जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. उत्तम व्यवहार असला पाहिजे तर ते धन विषारी ठरणार नाही, नाहीतर ते धन तुम्हाला जाळेल. धन तुमच्या कुटुंबाच्या किंवा सुखाच्या मुळावर कुऱ्हाडीचा घालतात ना घाव, तसं करेल. कुठारा घात ज्याला म्हणतात, आणि सगळ्या जीवनाचा नाश करेल. एक्सेसिव्ह. आणि इथे सांगितलेलं आहे मनुष्य स्वर्गात वासनांमुळे जात नाही, आसक्तीमुळे जात नाही, देहभोगांमुळे जात नाही, मी मला माझं यामुळे तो जात नाही स्वर्गात. तू तुला तुझं आणि तो त्याला त्याचं किंवा ती तिला आणि तिचं असा जो विचार करतो ना, तो स्वर्गात जातोच जातो. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न, मनुष्याचा दुर्जय शत्रू कोण. आता लक्षात आहे, काम, क्रोध, लोभ, आपण हे जे म्हणलेत ना, ते त्याच्यासाठी प्रश्न विचार. मनुष्याचा दुर्जय म्हणजे जिंकायला अवघड असा शत्रू कोण. त्यांनी सांगितले क्रोध. क्रोध जाता जात नाही. आपली ती गमतीदार गोष्ट आपण बघितली ना, अत्यंत रागीट माणूस, त्याला बायको म्हणायची अग्निवरा किंवा तो जमदग्निवरा. अग्निपेक्षा जमदग्नी, त्याच्यापेक्षा आमचे रागीट आहेत ते. गंगेत गेल्यानंतर सगळेजण मला रागीटन वगैरे म्हणतात आणि त्यामुळे माझं नुकसान करून घेतो. हे गंगा मैया, मी तुझ्यात स्नान केलेलं आहे, तुला काहीतरी अर्पण करायचं असतं, मी राग अर्पण केलेला आहे. परत येऊन शांतपणे सगळ्यांना सांगतो की मी गंगापूजन केलेलं आहे, सगळ्या गावाला आमंत्रण. आणि त्याला म्हणतो ह्याचा राग खरंच गेलाय का. याचा जवळचा जो मित्र आहे ना, तो बेरकी आहे. तो म्हणतो अरे तू प्रवास कसा केलास. तो म्हणला नाही, इथून मी बसने गेलो, तिथून मग पुढे ट्रेनने गेलो आणि तिथून पुढे मी असं करत करत मी काशीला गंगेपर्यंत पोचलो. नंतर बाकीचे म्हणत विचारत होते अनुभव. हा शांतपणे सगळ्यांना सांगत होता. 5-10 मिनिटांनी तो मित्र परत यायचा. अरे तू कसा गेलास रे गंगेला. नाही मी पहिल्यांदा बसने गेलो, नंतर ट्रेनने गेलो, नंतर चालत गेलो वगैरे सगळं. परत 5-10 मिनिटांनी तू कसा गेलास रे गंगेपर्यंत स्नान करायला. तो पुन्हा पुन्हा विचारतो. मूर्खा कळत नाही का तुला, कितीदा विचारतोयस तो. तो म्हणतो हेच, राग अर्पण केलेला नाहीस, तो रागावलास की. मी पुन्हा पुन्हा शांतपणे कितीदा विचारतोयस, मी तुला नंतर शांतपणे समजावून सांगे ना, असं का नाही म्हणलास, का रागवलास माझ्यावर. राग जाता जात नाही. जसे आपण म्हणतो जाता जात नाही,
मनुष्याची जात आपल्या देशात, तसा राग जाता जात नाही. क्रोध हा अहंकाराशी इतका घट्ट जोडलेला आहे, अहंकार जाता जात नाही, म्हणून क्रोध जाता जात नाही. अक्रोध असणं हे संताचं लक्षण आहे. त्याच्यानंतर तुकाराम ना, त्यांना राग येत नव्हता. गाढवावर बसवलं त्यांना, तर ते म्हणाले एक काम करा, हे गाढव आमच्या घरावरून जाऊ दे. कारण दुसरं लग्न असल्यामुळे घोड्यावरून मी आलो नाही ना, नवरदेव घोड्यावरून येतो, ती वरात राहिली म्हणून ही सतत खोचत असते, हे जाऊ दे ना वरात. सगळेजण मागे व्हिडिओ करणे, त्याला उलटं बसवले, गळ्यात चपलांची माळ घातलेली आहे, हाय शांत विठ्ठल विठ्ठल म्हणत घरावरून जातोय. आणि मग आपण बघितलं होतं की ते बायको नमस्कार करते, सगळ्यांना वाटलं की बायको शिव्या देईल, हे काय केलं आहे तुम्ही सगळं, शांतपणे. नंतर ते येतात घरी, शांतपणे विचारतात, क्रोध जिंकला ना तुकारामाने, आणि विचारतात की तू नमस्कार काय केलास, तुम्ही गरुडावर बसला होतात म्हणाले, गधेपर नाही, गाढवावर नाही, मला तुम्ही गरुडावर बसलेले दिसलात. हा भाव आहे त्याच्या मनातला, हा त्याने शांतपणामुळे तिच्यातल्या स्वभावावर मिळवलेला विजय आहे. कितीतरी उदाहरणं सांगता येतील. अनंत म्हणजे न संपणारी व्याधी काय. लोक निरनिराळे म्हणतील, गज करणं म्हणजे खाजवताना खूप बरं वाटतं आणि खाजवताना वाढतं, म्हणून आणखीन अरे आता इकडे आलं काय मस्तपैकी खाजवतात, म्हणून गज करणं. असे काही रोग आहेत, संपत नाहीत. आता अनंत व्याधी काय आहेत, यांनी उत्तर काय दिलं, आपण वर्णाश्रम धर्माचं पालन न करणं. माझा वर्ण काय आहे, हा वर्ण म्हणजे जन्मावरून ठरत नाही, जन्मावरून जात ठरते. मी कमावलेलं आहे माझी शरीर प्रकृती, दुसऱ्याचं रक्षण करणं हा माझा धर्म आहे, मी क्षत्रिय आहे वर्णाप्रमाणे, आणि आश्रम मी गृहस्थाश्रमी आहे. म्हणजे शेजाऱ्यांवर आलेली संकट माझ्या घरी त्यांना आश्रय देऊन, कारण आता माझं घर एक कुटुंब झालेलं आहे, त्यांना जेवण वगैरे खाणं सगळं मिळू शकेल. वर्ण आणि आश्रम यांचं पालन जो करत नाही ना, लक्षात ठेवा, तो अनंत व्याधीना ही तो हे आहे न संपणारा. त्यांनी काय सांगितलेलं आहे, हां अनंत व्याधी कशाला म्हणतात, न संपणारा. पुढचा प्रश्न मी घेतला हरकत नाही. तर अनंत व्याधी न संपणारी व्याधी ही आहे की कितीही तुम्ही केलात तरी त्याच्यावर उपाय नाही आहे. आणि उपाय नाही याचा अर्थ काय माहिती आहे ना, अखंड अपाय आहे. म्हणून असे वर्णाश्रम धर्माचं पालन न करणं त्याला त्यांनी काय म्हणलेलं आहे, अनंत व्याधी म्हणलेलं आहे, न संपणारी व्याधी. आणि वर्णाश्रमाचं पालन केलं की व्याधीच नाही हो, आधी व्याधी उपाधी काही नाही आहे, कारण मी कर्तव्याचं पालन करतोय, मी स्वधर्माचं पालन करतोय. पुढे आणखीन सांगितलेलं आहे, लाज कशाला म्हणतात त्याचं उत्तर दिलेलं आहे, अशाच प्रकाराने दिलेलं आहे. तो सगळं सांगतो. अनंत व्याधी म्हणजे काय, लोभ जशी न संपणारी व्याधी आहे, तो एक प्रकारचा रोग आहे. क्रोध जसा न जिंकता येणारा शत्रू आहे, तसा न संपणारी व्याधी लोभ आहे, संपत नाही. आणखीन मिळालं असतं तरी बरं, आणखीन आय वॉन्ट मोर असं माणूस म्हणतो. ययाती हे त्याचं अत्यंत चांगलं उदाहरण आहे. मिडास राजाची गोष्ट सांगतात, त्याची व्याधी म्हणजे त्याला आणखीन सोनं पाहिजे. देव प्रसन्न होतो, तो म्हणतो हात लावेल त्याचं सोनं. आपल्याला माहीत आहे पुढे मुलगी येते, मुलीला हात लावल्यानंतर मुलगी सोन्याची बनते. तो म्हणतो हे काय, सोन्यासारखी माझी मुलगी सोन्याची बनली, काय उपयोग आहे. मग प्रार्थना करतो देवाला की माझा वर परत घे आणि मला माझी मुलगी परत पाहिजे. हे मिडास, लोभ, लालच न संपणारी व्याधी आहे. त्याच्यानंतर आलस्य म्हणजे काय, हेच तुम्हाला अकार्य निवर्तन. आपल्याला आळस म्हणजे काय, पडून राहणं, काही न करणं, या आपल्या व्याख्या आहेत. अकार्य म्हणजे जे कार्य करायला नको ते निवर्तन, ते दूर केलं पाहिजे. ते दूर करत नाही, ते करत राहतो, हा आळस आहे. आळसाचं हे मोठं लक्षण आहे, आपल्याला कळत नाही आणि त्यामुळे कितीतरी निषिद्ध कामं आपण करत राहतो. मला कळतंय मी करतोय हे चूक आहे, की मी उठून लावलं पाहिजे, आजोबांना काय मी त्रास देतोय, अकार्य आहे ते निवर्तन. मी आळस आहे, आळशी आहे, आजोबा जरा ते लावा, आजी जरा ते आण ग, हे काय आहे, आळस आहे हा. पण आळसाचं लक्षण काय सांगितलंय, अकार्य निवर्तन. किंवा वर्ण आश्रम करतायत तो कार्य आहे तुझं, अकार्य त्याच्या विरुद्ध आहे, ते तू करत राहिलेलं आहेस, ते चूक आहे. परत शोक कशाला म्हणतात, तर अज्ञानाला शोक म्हणलेला आहे. हा अर्जुनाचा सगळ्यात महत्त्वाचा शत्रू हा शोक आहे, त्याच्यामुळे त्याला मूढावस्था प्राप्त झालेली आहे. म्हणून अशोच्यानन्व शोचस्त्वम हे पहिले शब्द आहे, इथून गीता सुरू होते. खरी अर्जुनाचा उपदेश सुरू, अरे शोक करायला योग्य नाहीत त्या गोष्टींबद्दल तू शोक करतोय, कारण तू अज्ञानी आहेस.
चित्रकेतूच आपण बघितलेलं आहे. मुलगा मेलाय, त्याचा तो अंत्यसंस्कार करू देत नाही आहे. का करू देत नाही? अज्ञान आहे. तो मुलगा मेला नाही, हा झोपला आहे. आणि नंतर तो म्हणतो ना, आपण त्याला तो शेषाची उपासना करतो, विद्याधर होतो, नंतर पार्वती शाप देते कारण तो शंकराची निंदा करतो आणि वृत्रासूर होतो. हे सगळी कथा आपण बघितलेली आहे. अज्ञानातून निर्माण झालेला ही सगळी दुःख परंपरा आहे. म्हणून शोक कशाला म्हणतात? अज्ञानाला. अहंकार कशाला म्हणतात? महान अज्ञानाला. महान अज्ञान. आपण म्हणतो ना की सगळ्यात ज्ञानी माणूस कोण आहे? तर सॉक्रेटिस. का? कारण आपण अज्ञानी आहोत हे फक्त त्याला माहीत आहे. आपल्याला ज्ञान नाही याचं ज्ञान फक्त त्याला आहे. असा माणूस विनयी असतो, असा माणूस नम्र असतो. आपण एक मागे प्रसंग बघितला होता, अत्यंत अहंकारी. कशाचा अहंकार आहे? पैशाचा अहंकार आहे. मोठा आपण जमीनदार भाटकार म्हणतो ना, ग्रीसमधला. आणि अनेकाला त्यांनी पैसे दिलेले आहेत कर्ज म्हणून. म्हणून सगळे जवळजवळ अथेन्समधले बरेच लोक त्याचे कर्जबाजारी असल्यामुळे तो जायला लागला ना की उभे राहतात. दुकानातलं गिराईकसुद्धा उभं राहतं. एकटं सॉक्रेटिस बसलेला असतो. तो एक दिवस सॉक्रेटिस समोर थांबून उभा राहतो आणि म्हणतो की सगळं ॲथेन्स उभं राहतं, तू का नाही उभा राहत? तो म्हणलं का नाही उभा राहत? जाणून घ्यायचं आहे. बसतो. त्याच्या लक्षातही येत नाही की अरे मी याला उभा राहत नाही म्हणतो, हा बस म्हणतो मला. हा तो बसतो आणि त्या जगाचा नकाशा काढून दाखवतो. मला हे काय आहे? हे जग आहे. मला याच्यात युरोप दाखव. हां तो. मला याच्यात ग्रीस दाखव. याच्यात ॲथेन्स दाखव. ॲथेन्स. आणि याच्यात मला तुझी प्रॉपर्टी दाखव. तो ॲथेन्स म्हणजे एक पॉईंट आहे, त्याच्यात माझी प्रॉपर्टी काय दाखवू? तुम्ही विश्वाचा विचार करत असतो, चिंता करीतो, चिंतन करीतो विश्वाचं. कशाचं? त्यामुळे पृथ्वी म्हणजे एक कण आहे, त्याच्यात तो आपला ग्रीस नावाचा देश, त्याच्यात ॲथेन्स, आणि त्याच्या बाजूला तुझी प्रॉपर्टी. अरे काय रे क्षुद्र आहे, त्याच्यासाठी मी कशाला उभं राहू? तो म्हणतो की खरंच हे जे तेज आहे ना, हे ज्ञानामुळे आलेला अहंकार नाही आहे. विद्या विनयेन शोभते. खरा ज्ञानी हा कसा असतो? अत्यंत नम्र असतो. तोच खरा ज्ञानी म्हणलेला आहे. अहंकार महान अज्ञान, त्याला अहंकार म्हणलेला आहे. दंभ काय? स्वतःची धर्मात्मा म्हणून प्रसिद्धी करायची, स्तुती करायची. स्वतःचेच देवारे किंवा स्तोम शब्द वापरतो ना आपण, स्वतःचीच प्रसिद्धी करायची. दुसरं कोणी महत्त्व देत नाही आहे तुला. ह्याला दंभ म्हणलेलं आहे. दंभ म्हणजे दांभिकता. अत्यंत ज्याला प्रिटेन्शन आपण म्हणतो ना, आपण सगळेजण दांभिक आहोत. आपण जसे आहोत तसे दिसू नये म्हणून आपण मेकअप करतो, तो एक प्रकारचा दंभ आहे. एखादा माणूस खूप घाबरला आहे पण छाती पुढे काढून जातो कारण त्याला आपण घाबरलोय हे दाखवायचं नसतं. हा सगळा दंभ आहे. बऱ्याच वेळेला महाराज खडावा घालून यायचे. खडावा वापरायचे. का वापरायचे? एक प्रसंग सांगतात की खडा महाराज आले रे म्हणून सगळेजण नीट राहायचे. एकदा महाराज खडावा न घालता आले आणि दोघेजण बिडी ओढत होते, त्यांचे 2 शिष्य महाराजांचे. आणि महाराज त्या खोलीत म्हणजे स्वयंपाकघरात प्रवेश करायला आणि धूर सोडायला एकच पडले. आता धूर महाराजांच्या तोंडावर सोडला की हो, काय वाटलं असेल त्यांना, महाराज काय करतील? महाराज म्हणाले कुणी ही घरं बांधली हो, धूर जायला वाटसुद्धा ठेवत नाही. महाराजांनी विनोदाने घेतलं ते. पण एक विचार करूया ना आपण की साधा प्रसंग आहे की महाराज आले म्हटल्यानंतर ते बिड्या वगैरे विझवून ठेवायचे. महाराज नाहीच म्हटल्यानंतर हे महाराज नाहीत म्हटल्यानंतर घाबरतात लोक, भांडतात एकमेकाला. महाराज असताना घाबरतात, नसताना भांडतात. महाराज म्हणतात सोमवारी मी आहे कुठे? आणि तो आदला 1-2 दिवस आधी भांडणं चालू आहे. महाराज तुम्ही नसलात ना की हे असं होतं. म्हैस म्हणतात ना, उंदीर खेळायला लागतात, भांडतात एकमेकाशी. मांजर दूर असेल तर, मांजर आल्यानंतर सगळे शिस्तीत. ती भीती आहे हो. पण इथे बाकीचा दंभ आहे. दंभ म्हणजे खोटेपणा. नास्तिक कोण आहे? मूर्ख व्यक्ती. आणि मूर्ख कोण आहे? नास्तिक व्यक्ती. ही दोन्ही उत्तरे एकत्र पाहूया आपण. नास्तिक म्हणजे देवावर विश्वास नाही असं नाही हो. ज्याचा स्वतःवर विश्वास आहे तो आस्तिक आहे. विवेकानंदांनी सांगितलेलं आहे. या दृष्टीनं जी माणसं आत्मविश्वास शून्य आहेत ना, ती नास्तिक आहेत. त्यांचा स्वतःवरच विश्वास नाही आहे. देवावर नसला तरी चालेल, धर्मावर नसला तरी चालेल. नास्ती पक्ष आणि अस्ति पक्ष. बाबांच्या जीवनातला एक प्रसंग पाहूया. बाबांना 2 प्रोफेसर होते, ते शिकत होते फिलॉसॉफी त्यावेळेला. एक आस्तिक देव मानणारा, दुसरा नास्तिक. हे दोघे एवढे प्रभावी होते शिकवणारा की त्यांच्या क्लासला हो देव आहे आणि दुसऱ्याच्या लेक्चरच्या हे देव नक्की नाही आहे. ते म्हणाले याचा नियम काय? त्यांच्याकडे गेल्यानंतर ते आपलंच मत सांगायचे. मग ते म्हणाले की कागद घेतला आणि त्याच्यावर
आहे आस्तिक आणि नास्तिक. नास्तिकच्या बाजूला देव नाही, देश नाही, धर्म नाही, ह्याची कृतज्ञता नाही, नाही नाही नाहीच की सगळं काय आहे सगळं. आणि आस्तिकच्या बाजूला देव आहे, हे आहे, माणुसकी आहे, मदत वगैरे सेवा वगैरे आहे, सगळं आहे आहे. पण म्हणजे जर सकारात्मकता असेल तर जीवनाचा सकारात्मक स्वीकार करायचा असेल त्यालाच आस्तिकता म्हणायचं. नास्तिकता म्हणजे सगळाच नकार आहे, सगळाच अंधार आहे हे सांगितलं. आणि मूर्ख कोण तर नास्तिक व्यक्ती म्हणलेलं आहे. आणि नास्तिक कोण तर मूर्ख व्यक्ती. आता इथे एक प्रसंग रामायणातला पाहून आपण थांबूया. नास्तिक मत, नास्तिक शब्द न अस्तिक म्हणजे आहे त्याला नाही समजून जो कृती करतो तो नास्तिक आहे. काही आर्ग्युमेंट करतो. ज्यावेळेला जाबाली ऋषींनी सांगितलं, सगळ्यांनी रामाला सांगितलं चित्रकूटाहून परत येतो, मी माझं वचन वगैरे सगळं काही आलेले, आता त्या विधवा झालेल्या आहेत तिन्ही माता. तर परत विश्वामित्र आपलं हे वसिष्ठ म्हणतात गुरुची आज्ञा, आता तरी परत आहे. तो म्हणतो नाही, मी वचन दिलेलं आहे. आणि ते भरत म्हणतो मी हा सगळा तापसाचा वेश घेऊन आलेलो आहे, मी माझ्यामुळे जर हा सगळा प्रसंग घडलेला आहे, मी सिंहासनावर बसावं असं आईला वाटलं, मी कधीच बसणार नाही आहे रामा, मी राहतो वनवासात, तू जा परत आणि अयोध्येचं राज्य कर. नाही म्हणाला. मग शेवटी जाबाली म्हणतात ऋषी की रामा तुझ्या पित्याचं वचन म्हणतो, तुझा पिता कुठे रे, त्याचं रक्त तुझ्यातून वाहत होतं, अग्नीने ते प्रसाद दिला, पायसदान ते दशरथाने फक्त 3 राण्यांना दिलं. त्या राण्यांनी गर्भधारणा केली. काय केलं, त्या अग्नीपासून, त्या चरूपासून, त्या खिरीपासून केली. आणि नंतर 9 महिने करून नंतर त्या प्रसूत झालेल्या आहेत, आम्ही साक्षी आहोत त्याला. मग कौशल्या तुझी माता आहे, पण दशरथ पिता कशावर. त्यावेळेला राम जरा वरच्या आवाजात म्हणजे ऋषीवर हे नास्तिक मत कशाला मांडता. म्हणजे केवळ बायोलॉजिकल फादर आपण ज्याला म्हणतो की शरीराच्या दिशेनं पिता, तोच फक्त पिता आहे का. एक तुम्ही हा का नाही विचार करत. मी असताना तळहातावरच्या फोडासारखा किंवा फुलासारखा मला माझा पिता जपत होता, आणि तो मी नाही म्हणल्यानंतर त्यांनी जीवनाशी तडजोड केली नाही, प्राण सोडला, माझा वियोग प्राण त्याचा घेणारा ठरला, त्याला पिता नाही म्हणायचं. त्यावेळेला साधू जाबाली म्हणाले की असं विचार मांडून, असा युक्तिवाद करून, आर्ग्युमेंट करून सुद्धा तुझा विचार पालटत नाही, याची नोंद व्हावी इतिहासात, म्हणून ते मत मांडलं होतं. ते माझं मत नाही. दशरथ हा कुठल्याही सामान्य पित्यापेक्षा चांगला पिता होता. हे नास्तिक मत म्हणले आहे. म्हणजे असे काय मूर्खासारखं बोलता, वाह्यात आपण जे म्हणतो ते. म्हणून नास्तिक म्हणजे मूर्ख आणि मूर्ख म्हणजे नास्तिक. आपण आस्तिक त्या अर्थाने बनूया की सगळ्यात देव आहे. म्हणून रामकृष्ण म्हणायचे ना, काय ज्ञान सांगताय, न इति न इति नेति 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 शेवटपर्यंत. आणखीन एक काय सांगितलं, न इति ब्रह्म काय, न इति हे संपलं ना, त्याच्या पलीकडे ब्रह्म आहे म्हणे. काय कळलं तुम्हाला, काही कळलं नाही. याच्यावर आमची भक्ती बघा, याच्यात देव आहे का, आहे इति, याच्यात आहे का, आहे इति, याच्यात आहे का, इति, माझ्यात आहे का, तुझ्यात आहे का, सगळीकडे इति 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 भक्ती. हा पूर्णपणे स्वीकार आहे आणि पूर्णपणे सकारात्मकता आहे. आणि नेती 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 ज्ञान आहे. ज्ञान त्या लोकांना लखलाभ हो, त्यांना ठीक आहे, सामान्य माणसाला इति इति भक्ती. आणि म्हणून नास्तिकता ही एका अर्थाने भक्ती नसल्याचं प्रतीक आहे. आणि भक्ती म्हणजे मी परमेश्वर आहे, परमेश्वर माझ्यात आहे, हा आत्मविश्वास, त्याचा विकास आपल्यात व्हावा असा आपण आज संकल्प करूया, शांतपणे विचार करूया. हे जे प्रश्न आणि उत्तर आहेत, अजून 2 दिवस आपल्याला आहेत, त्याच्यात हळूहळू गंभीर प्रश्नाकडे, म्हणजे महत्त्वाच्या जीवनाच्या जगाच्या दृष्टीनं महत्त्वाचा प्रश्न उद्या आणि परवा आपण पाहणार आहोत. चिंतन महत्त्वाचं आहे. शांत उपयोजन म्हणजे ॲप्लिकेशन ज्याने त्यांनी केलं पाहिजे, पण चिंतन पाहिजे ना, ते सहचिंतन आपण करतोय. प्रत्येकाच्या जीवनातली अवस्था निराळी आहे, त्याप्रमाणे उपयोजन करायचं आहे. त्याच्यासाठी बुद्धी द्यावी, शक्ती द्यावी अशी प्रार्थना करूया. शांत. माझ्या नंतर म्हणायचे, ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.
ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 शांत शक्ती मंत्र म्हणायचा आहे। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय नारायणी नमोस्तुते। शांतिपाठ। ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास। हातावर हात सोडून चेहऱ्यावर डोळ्यांवर अगदी सावकाश डोळे उघडून समोरची सद्गुरु माऊली, ध्यानस्थ भगवान श्री कृष्ण, श्री गोपाल कृष्ण, महर्षी व्यास आणि महाभारत ग्रंथ वाङ्मयी मूर्ती सगळ्यांचं दर्शन घेऊया। शांत आनंद। महाराज महाराज महाराज।